नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पावसाळा थोडा लेट सुरू झाला पण जोरदार सुरू झालाय आणि अशा या वातावरणात आपल्याला कांदा भजी खावीशी नक्कीच वाटते। तर आज आपण करणार आहोत क्रिस्पी कांदा भजी। यासाठी कांदा मी मधोमध चिरून त्याचे उभे असे पातळ स्लाइस करून घेणार आहे। कांदा आपल्याला उभा पातळ किंवा आडवा पातळ दोन्ही प्रकारे आपण कापू शकतो। कांदा जास्त पातळही कापायचा नाही आणि जाडही ठेवायचा नाही, आपल्याला मीडियम असे त्याचे स्लाइस करायचे हे बघा। आणि त्याचे पदर मोकळे झाले पाहिजेत म्हणून आपल्याला लांब चिरायचं आहे। आता यामध्ये घालण्यासाठी आपण आलं किसून घेतलंय आणि 2-3 मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेत। हे आपण हे कांद्यामध्ये घालू आणि चवीनुसार मीठ घालू आणि हे मीठ आता आपल्याला कांद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे आहे। म्हणजे कांद्याला मीठ व्यवस्थित लागल्यानंतर पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन भिजवायचं आहे। हे बघा 10 मिनिटांनंतर कांद्याला व्यवस्थित पाणी सुटलंय, तुम्ही बघू शकता। आता यामध्येच आपण बेसन भिजवायचं। आता तर सर्वात अगोदर मी यामध्ये कोथिंबीर घातली आहे, त्यानंतर बेसन घालायचं आहे आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे। यामध्ये आपण बाहेरून पाणी ॲड नाही करत आहोत, जेवढं या कांद्याला पाणी सुटलं त्यातच आपण बेसन घालून घेणार आहोत। आपलं बेसन व्यवस्थित कांद्याला मिक्स झाल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचं, जर मीठ कमी वाटलं तर मीठ घालून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला थोडी किंचितशी हळद घालायची आणि पाव चमचा तिखट घालायचं आहे। कढईत तेल गरम करत ठेवलं होतं, आता त्यामध्ये ही आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे। कांद्याचे पदर वेगवेगळे सुटल्यामुळे या भजीला असा वाकडा तिकडा शेप येतो, त्यामुळे त्याला खेकडा भजी पण आपण म्हणू शकतो। अशा प्रकारे आपण ही सर्व भजी गरम तेलामध्ये सोडून घेऊया। त्यानंतर 1 ते 1.5 मिनिटानंतर ही भजी आपल्याला पालटवून घ्यायची आहे। भजी आपल्याला कुरकुरीत करायची आहेत, त्यामुळे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू हायच ठेवायची आहे। भजी पालटून आपण खरपूस रंगावर मस्तपैकी तयार झाल्यानंतर काढून घेणार आहोत। हे बघा या प्रकारे। आणि आता ही आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। बाहेर जोरदार पाऊस चालू आहे आणि घरात जर गरमागरम भजी आणि चहा असेल तर क्या बात है। तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।